नमस्कार, सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मिरज तालुक्यातील बेडग येथे रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी संजय आवटे यांच्या घरी गॅसचा स्फोट होऊन घरासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले होते। याची मिरज पंचायत समितीच्या सभापती तन्वी कमलेकर यांनी गांभीर्याने दखल घेऊन आवटे यांना तातडीने घर करून मंजूर करणार असल्याचे आज बेडग येथे त्यांच्या घरी जाऊन सांगितले। यावेळी सभापतींनी औषध फवारणी पंप आवटे यांना देऊ केला। यावेळी त्यांच्या समवेत मिरज पंचायत समितीचे माजी सभापती बीके कांबळे, सांगली जिल्हा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजीराजे पाटील, माजी सरपंच भरत कुर्ले, सुनील कमलेकर आदी उपस्थित होते। रविवारी दुपारी 12 वाजता संजय आवटे यांच्या घरामध्ये गॅसचा स्फोट होऊन त्यांचं संसारोपयोगी सर्व वस्तू या जळून खाक झालेल्या आहेत। आज आम्ही त्यांना घरकुलची योजना लवकरात लवकर मिळावी यासाठी आम्ही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या स्तरावरून थोडीफार माहिती घेतली आहे आणि त्यांना लवकरात लवकर घरकुल मंजूर मिळावी यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत। आणि त्याचबरोबर त्यांचं सध्या शेतीमध्ये फुलांचे बाग आहे आणि त्यांना त्याच्यासाठी औषध पंपाची आवश्यकता होती। त्यासाठी आज आम्ही सभापती या नात्याने आज आम्ही त्यांना आमच्या वर्गणीतून नवीन पंप घेऊन दिलेला आहे। त्याचबरोबर आम्ही मदत केलेली आहे आणि तसेच जनतेने आणि प्रशासनानेही त्यांना थोडीशी मदत करावी असं आज आम्ही आवाहन करतो। परवाच रविवारी आमचे सहकारी मित्र बेडगमधील एक फुलशेतीचे व फळबाग शेतीचे प्रगतशील शेतकरी श्री संजय प्रकाश आवटे यांच्या घरी आकस्मिक एक दुर्घटना घडली। गॅस सिलेंडरच्या स्फोटामध्ये त्यांचं घराचं मोठं आतून नुकसान, पूर्ण घरातील संसारोपयोगी साहित्य, शालेय साहित्य, शेतीसाठी लावणारे अवजारे, परत शेतीची औषधं, खते सर्वच जाऊन खाक झालं। होत्याचं नव्हतं हा संसार पूर्णपणे मोडून पडला। यामध्ये अतोनात नुकसान झालं आहे। या संसारातून संजय आवटे यांना सावरण्यासाठी बेडगमधील व बेडग पंचवटीमधील नरवाडा या गावातील सर्वच लोकांच्याकडून मदतीचा ओघ चांगला येत आहे। आणि आज या ठिकाणी आपल्या मिरज पंचायत समितीच्या विद्यमान सभापती या गणाच्या पंचायत समिती सदस्य कुमारी तन्वी सुनील कमलेकर यांना संजय आवटे यांना घरकुलचे लवकरात लवकर मिळण्यासाठी योजना त्यांच्यात वैयक्तिक त्यांच्या लेवलनं प्रयत्न करून आज जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी संपर्क करून येत्या 2 ते 3 महिन्यात संजय आवटे यांना घरकुल देण्याचे आज आश्वासन दिले आणि निश्चित त्यासाठी प्रयत्नशील राहतील। आणि आज नरवाडाच्या सभापती या नात्यानं नरवाडा गावातील नागरिकांच्या वतीनं व त्यांच्या वैयक्तिक मदत म्हणून संजय आवटे यांना फुलशेतीसाठी पूर्ण जी शेतीसाठी लागणारं औषधं पंप वगैरे सगळं जळून खाक होतं त्यांना मदत म्हणून आज पंप दिला आहे। यामध्ये बेडगमधील देखील श्री सिद्धिविनायक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व संभाजीराजे पाटील मित्र यांच्या वतीनं संसारोपयोगी साहित्य, कपडे, हंतरुण कांबरं वगैरे त्या दिवशी पहिल्या दिवशीच घेऊन दिले आहे। त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय बापूसाहेब दादा बुरशे यांच्याकडून मोठी आर्थिक मदत दिली आहे। तसेच काल गजानन मंडळाच्या वतीनं व राजेंद्र नागोरी युवा मंच यांच्या वतीने देखील यांच्या संजय आवटेंच्या मुलाला व मुलगीसाठी सायकल, शालेय वस्तू, पुस्तके दिले आहेत। तसेच सुजित लकडे यांच्याकडून देखील धान्य काय पुरवठा झाला आहे। आज प्रकाश वाळेकर, शब्बीरभाई मुल्ला, विष्णुवन सुतार यांच्याकडून देखील धान्य पुरवठा झाला आहे। लोकांच्याकडून चांगला मदतीचा ओघ आहे। असंच मदत करून मदतीचा देऊन त्यांचा मोडून पडलेला संसार सर्वांच्या वतीनं चालू करा, पुनरुज्जीवित करावा अशी सर्वांना मी आवाहन करत आहे।